ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु जय. तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. बोलिलो जैसे बोलविले देवे माझे तुम्हा ठावे जाती कुळ करा क्षमा काही नका धरू कोप संत मायबाप दिनावरी वाचेचा चाळक झाला दावी वर्म उचित ते धर्म मज पुढे तुका म्हणे पुढे अपराध नेनता द्यावा मज आता ठाव पायी. अखिल कोड ब्रह्मांड नायक परात्पर परमेश्वर भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या पावन कृपेने माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया जगद्वंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आदी करून सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गुरुवर्य आदरणीय प्रातस्मरणीय पूज्य बाबांच्या प्रेरणेने गुरुवर्य पूज्य भास्कर बाबांच्या परमपावन उपस्थितीमध्ये सकल साधू संतांच्या परमपावन सानिध्यामध्ये श्री क्षेत्र अलंकापूर नगरी येथे इंद्रायणी मातेच्या परमपावन तटावर या ठिकाणी तुकोपनिषद जगद्गुरु तुकोबारायांची गाथा काही अभंगावर या ठिकाणी चिंतन चालू आहे. अर्थ पारायण चालू आहे म्हटलं तरी चालेल. ज्याप्रमाणे प्रस्थानत्रयीमध्ये गीता उपनिषद आणि ब्रह्मसूत्र हे येतात त्याप्रमाणे आपल्या मराठीच्या साहित्यामध्ये म्हणा किंवा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काही संतांनी ज्याला प्रस्थानत्रयी म्हणून असं म्हटलेलं आहे त्यामध्ये ज्ञानेश्वरी भागवत आणि गाथा हे आहेत. तर या तिघांमध्ये जी संस्कृतमध्ये प्रस्थानत्रयी आहे त्यामध्ये जी गीता आहे त्यांची जागा ज्ञानेश्वरीने घेतलेली आहे. श्री संत एकनाथ महाराजांचं भागवत आहे त्याची जागा उपनिषदाने घेतलेली आहे. आणि
जे ब्रह्मसूत्र आहेत त्याची जागा जगद्गुरू तुकोबरायांच्या अभंगाने घेतलेली आहे. म्हणून ब्रह्मसूत्रामध्ये सूत्र तसे एकदम संगतीनेच आहेत असं म्हणता येत नाही. काही काही सूत्रांचा संगती लावावी लागते आणि लावलेली आहे, आचार्यांनी ती संगती लावलेली आहे. तद्वत सूत्र जसे स्वतंत्र असतात, एक सूत्र म्हणजे एक स्वतंत्र ग्रंथ आहे, त्यांना दुसऱ्याची अपेक्षा नसते. कारण सूत्राची व्याख्याच आहे की अल्पाक्षरम असंदिग्धम सारवद विश्वतोमुखम अस्तोभम अनवद्यंच सूत्रम सूत्रो विदो विदुः, ही सूत्राची व्याख्याच आहे. सूत्र स्वतंत्र ग्रंथच आहे, इतराच्या अनपेक्षेने आणि तो आपलं काम करत असतो. त्याप्रमाणे हा अभंग जो आहे तो सूत्ररूपानेच आहे. असे भिन्न भिन्न पद्धतीने अभंग आहेत. एकमेका अभंगाची संगती लावलीच पाहिजे किंवा लावावीच लागेल असं काही नाही. तरी पण स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांनी अभंगाचं वर्गीकरण करून त्याचे काही प्रकरण तयार केलेले आहेत आणि त्या प्रकरणामध्ये ते अभंग टाकलेले आहेत. त्यामुळे आणखी सुटसुटीतपणा या अभंग चिंतनाकरता प्राप्त झाला आणि त्यामुळे सर्वच अभंगाचा अर्थ सहजरित्या लागतोही. कारण तोच भाव अंतकरणामध्ये सदैव जागृत राहतो ते प्रकरण संपेपर्यंत. ज्याप्रमाणे सूत्र अनेक प्रकारचे आहेत, संज्ञाच परिभाषाच विधीर नियम एवच आदी आदी, त्याप्रमाणे काही असे प्रकरणं अभंगाचे देखील पडले आहेत. त्यातील माझ्या वाट्याला आलेले अभंग देवडीकरांच्या प्रतीप्रमाणे 1955 आणि खंदारकर महाराजांच्या गाथेप्रमाणे 1941 अशा क्रमांकाचा अभंग आहे. खरं तर या ठिकाणी गाथा सांगण्याकरता मी बसलोच नाही आहे. कारण महाराजांच्या गाथेचा अर्थ लागण्याकरता, अभंगाचा अर्थ समजण्याकरता तो अधिकारच प्राप्त असावा लागतो. आपल्याकडे तो अधिकार असणं शक्यच नाही आहे. या ठिकाणी महाराजांच्या अभंगावर बोलणं म्हणजे एखाद्या आंधळ्यांच्या गावामध्ये हत्ती आला आणि सर्व आंधळे त्या हत्तीला बघण्याकरता गेले आणि हात लावून त्यांनी हत्तीला बघितलं आणि मग प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्या हत्तीचं वर्णन करत आहे. जसं आपण तो दृष्टांत बघतो की कोणी म्हणतं की तो हत्ती खांबासारखा आहे, ज्यांनी पायाला हात लावला तो म्हणतो खांबासारखा आहे, ज्यांनी कानाला हात लावला तो म्हणतो सुपासारखा आहे, आदी आदी प्रकारे जसं ज्याला जेवढं ज्याच्या हाताला लागलं तो त्या हत्तीचं तसंच वर्णन करतो. तद्वत या अभंगांचं देखील आहे. ज्याला जेवढं हाताला लागेल आपल्या आपल्या योग्यतेप्रमाणे, अधिकाराप्रमाणे प्रत्येकजण त्या अभंगाचा तसाच अर्थ लावतो वास्तविक पाहता. आणि या अभंगाची नजर आणि अभंगाचा काय अर्थ आहे ते महाराजांनाच माहीत आहे. परंतु तरी देखील या ठिकाणी आमच्यासारख्याला बसवलं तर हे केवळ संतांची कृपा आहे, त्यांचा स्नेह आहे. आई आपल्या मुलाच्या मुखातून बोबडे बोल ऐकते आणि त्याने संतुष्ट होते. ज्याप्रमाणे ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पाऊली, ते चोज करोनी माऊली रिझे जेवी, या न्यायाने बाबा इथे बसून सर्वांचं श्रवण करतात. कारण त्यांना हा रस घ्यायचा आहे. ते याच्या वाचून जगू शकत नाहीत, ते याच्या वाचून राहू शकत नाहीत. मग कुठल्या ना कुठल्या निमित्ताने कुठला ना कुठला प्रकार आणि करून तो रसाचा उद्भव कसा होईल आणि तो रस अंतकरणामध्ये टिकून कसा राहील या दृष्टीने बाबा नेहमीच अशा आणि उपक्रमांना प्रेरणा करत असतात. आता मी काल वृंदावनला गेलो होतो, तिथे एका आश्रमात थांबलो होतो. त्या आश्रमाचे महंत कमलदास महाराज म्हणून होते आहेत. तर त्यांना एक छंद
सारखाच त्या आश्रमात सारख्या रासलीला सुरू असतात. एक रासलीला संपली की दुसरी सुरूच आहे, दुसरी संपली की तिसरी सुरूच आहे. त्या महंतांना तर त्यातून हेच आपल्या लक्षात आलं की त्यांना तो रस घ्यायचा आहे, रस प्यायचा आहे. म्हणून ते नित्यनिरंतर त्या रासलीलावाल्यांना आमंत्रित करतात आणि त्या रासलीलेमध्ये अखंड बसलेले असतात. ती रासलीला कशी असो, नवीन असो, जुनी असो, कुणाचं काही लहान मुलं असतात चुकत असो, परंतु ते त्या रासलीलेमध्ये बसून असा रस पान करतात, नेत्रातून अश्रू वाहतात आणि जे कृष्ण राधा बनलेले आहेत त्यांच्या चरणावर जाऊन दंडवत घालतात, त्यांची चरणसेवा काय करतात, त्यांचं पूजन काय करतात. त्यातून त्यांचा हाच भाव असतो की या माध्यमातून भगवंताची सेवा घडते. तोच भाव बाबांचा आहे. तुम्हा आम्हा सर्वांना या ठिकाणी बसवतात आणि ते मात्र आपला रसपान करत राहतात. त्यामुळे बाबा माझं काही चुका बघणार नाहीत आणि आपणही सर्व चुका बघणारच नाहीत. आणि मी एवढं काही चिंतन केलं आहे असंही नाही. 1-2 वेळेस अभंग वाचले आणि 20 अभंग असल्यामुळे त्याला जास्त वेळ द्यायची आवश्यकता पण नाही आहे. सरळ सरळ अर्थ झाला तरी चालतो. दुसरी गोष्ट, आता एका बाजूने आई बसलेली आणि एका बाजूने सासू बसलेली आहे. आईची भीती वाटत नाही पण सासूची भीती वाटते. तर असू द्या. बोलिलो जैसे बोलविले देवे, माझे तुम्हा ठावे जाती कुळ. महाराज आपल्या काव्याप्रती परिहार देतात संतांपुढे की मी बोलिलो कैसा जैसे देवे बोलविले. मी जे काही बोललेलो आहे, वास्तविक पाहता महाराजांना जी अभंगाची प्रेरणा झाली ती भगवंताच्याच आणि संदेशाने म्हणा. कारण स्वतः पांडुरंग परमात्मा नामदेवरायासोबत स्वप्नामध्ये आले आणि अभंग रचनेची आज्ञा केली. म्हणून या ठिकाणी महाराजांना ती काव्यस्फूर्ती झाली आणि त्यानंतर महाराजांनी अभंग रचना करण्याकरता सुरुवात केली. मग जे काही लिहिलं महाराजांनी, महाराज म्हणतात मी हे काहीच करत नाही. साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी, शिकविता धनी वेगळाची. हे जरी तुम्हाला मी बोलताना दिसत असेल तरी खरं तर मी हे बोलत नसून दुसरंच कोणीतरी मला बोलवणारं आहे. कोण बोलवतो तर जैसे देवे बोलविले. मी जे काही बोललो ते सर्व देवाने माझ्याकडून बोलवून घेतलेलं आहे, वदवून घेतलेलं आहे. तुम्हाला यामध्ये काही विशेष रूपाने धर्मनीती दिसत असेल, काही वेदांताचे सिद्धांत दिसत असतील, काही नीती दिसत असेल, तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या बुद्धीच्या नाही आहेत. कारण माझे तुम्हा ठावे जाती कुळ. मी कोण आहे, माझा सर्व परिचय तुम्हाला आहेच. कारण उपदेश करण्याचा अधिकार एका विशिष्ट वर्गाला त्या काळामध्ये होता. धर्माच्या गप्पा आणि गोष्टी करण्याचा अधिकार देखील त्या विशिष्ट वर्गाला होता. त्यामुळे माझा अधिकार नाही आहे. अनेक प्रकारचे त्या ठिकाणी प्रघात देखील झाले. महाराजांनी जेव्हा अभंग रचना केली तेव्हा आक्षेप देखील आले. म्हणून महाराज म्हणतात की मी जे काही बोललो ते खरं तर मी बोललोच नाही, ते माझ्याकडून देवाने बोलवून घेतलेलं आहे. आणि तसा माझा वास्तविक पाहता तुम्हाला सांगण्याचा अधिकारही नाही आहे. कारण माझी जाती आणि माझं कुळ हे तुम्हाला सर्व परिचित आहे. माझे तुम्हा ठावे जाती कुळ. त्याकरिता जरी माझ्याकडून काही चुकलं असेल लिहिण्यामध्ये तरी ती चूक माझी नव्हे. आणि चुकला असेल तर ते मग माझ्या पद्धतीने, माझ्या बुद्धीप्रमाणे त्या गोष्टी घडून गेल्यात. करा क्षमा काही नका करू कोप, संत माय बाप दिनावरी. मला तुम्ही त्याकरता क्षमा करा आणि काही नका धरू कोप. कुठलाही कोप धरू नका, म्हणजेच क्रोध धरू नका अंतकरणामध्ये. कारण आपण संत मायबाप दिनावरी. आपण मायबाप आहात, संत आहात आणि मी दीन आहे. त्यामुळे मी तुम्हाला विनवणी करतो आहे, तुमच्यापुढे विज्ञापना करतो आहे
की माझ्याकडून जे काही चुकीचं असेल ते सर्व क्षमा करा. कारण माझ्या वाचेचा चाळक झाला दावी वर्म, उचित ते धर्म मज पुढे. ज्याच्यामुळे वाचा चालते, नवे नवे सर्व शरीरच ज्याच्यामुळे चालतं. आत्ताच आपण श्लोक म्हटला सुरुवातीला, योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवती. प्रसुप्तां वाचां योऽन्तः प्रविश्य संजीवती. ज्याच्या प्रवेशाने ही प्रसुप्त असणारी वाचा संजीवनाला आणि प्राप्त झालेली आहे. चाले हे शरीर कोणाचे असत्य कोण बोलविते हरिवीन. अशा पद्धतीने वाचेचा चालक, वाचेला चालना देणाराच तो परमात्मा आहे आणि तो झालेला आहे. त्यामुळे तोच मला सर्व वर्म दाखवतो, काय लिहायचं आहे काय नाही लिहायचं आहे. अनेक ठिकाणी काही गोष्टी अशा सापडतात, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थाचा अभिमान धरणारे मंडळी म्हणतील हे असं कसं लिहिलं तुम्ही, मग लोक तीर्थयात्रा करणार नाहीत ना. महाराज म्हणतात उचित ते धर्म मज पुढे, वाचेचा चाळक झाला तो दावी. त्यांनी मला जे उचित वर्म सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे. काय काशी करीसी गंगा भितरी चांगा नाही तो. आदी प्रकारे जे काही महाराजांचे उद्गार आहेत त्याबद्दल देखील महाराज म्हणतात, याबद्दल जर तुम्हाला शंका वाटत असेल तर हे सर्व त्या परमात्म्याने माझ्याकडून वधवून घेतलेलं आहे. तुका म्हणे पुढे अपराध नेनता, द्यावा मजा आता ठाव पायी. पुढे म्हणजे यानंतर माझ्याकडून जर काही अपराध झाला नेनतेपणाने, किंवा तुम्ही तो अपराध न जाणता तुमच्या पायी तुमच्या चरणी मला आश्रय द्यावा, तुम्ही मला आपलं म्हणावं, अशी विनंती आणि महाराज या अभंगातून करतात. संताचे घरीचा दासमी कामारी, दारी परिवरी लोळत असे. चरणीचे रज लागती अंगास, तेने 42 उद्धरती. उच्चिष्ट हे जमा करुणी पत्रावळी, घाली न कवळी मुखा माझी. तुका म्हणे मी अनेक विचार, नेने हेची सार मानत असे. महाराज या ठिकाणी आपली नम्रता संतांच्या पुढे दाखवतात. परमार्थामध्ये निराभिमानता फार महत्त्वाची आहे. यत्किंचितही अभिमान परमात्म्याला सहन होत नाही, आणि थोडा जरी अभिमान असेल तरी तो रस भोगाचा अधिकारी होऊ शकत नाही. त्यामुळे महाराज अतिशय नम्रता घेतात संतांच्या पुढे, आणि वारंवार महाराज पण आणि परमात्म्याकडे मागत असताना देखील हेच मागतात की मज दास करी त्यांचा, संत दासांच्या दासाचा. संतांच्या जवळ जाण्याकरता किती निराभिमानिता पाहिजे याचं उदाहरण, सेवीन उच्चिष्टे लोळेन अंगणी, वैष्णवाचे न्हाणी होईन किडा. इतकी नम्रता असेल तरच निश्चित रूपाने तो रस तुम्हाला मिळेल. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणतात की मी संताचे घरीचा दास, मी कामारी. संतांच्या घरचा मी दास आहे, सेवक आहे, नौकर आहे. नुसता दास नाही तर काम करणारा कामारी देखील आहे. त्यांचा घरीचा दास आहे, कामारी आहे. म्हणून मी दुसरीकडे कुठे जात नाही. दारी परिवरी लोळत असे. त्यांच्याच दारामध्ये आणि त्यांच्या परिवरी म्हणजे घरामध्ये, आतमध्ये घरात लोळत राहतो, पडत राहतो. जेव्हा ते संत काही आदेश देतील तेव्हा लगेच आणि ती सेवा करण्याकरता मी त्या ठिकाणी तत्पर राहतो, पडून राहतो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी का लोळता तुम्ही, तर लोळण्याचं कारण सांगतात की चरणीचे रज लागती अंगास, तेने 42 उद्धरती. दास होण्याचं कारण आणि संतांच्या दारी लोळण्याचं कारण, त्याचा लाभ फार मोठा आहे. तो कोणता लाभ असेल तर संतांच्या चरणाचे रज अंगास लागतील, आणि त्यामुळे माझे आईच्या 21 कुळे आणि वडिलांचे 21 कुळ, अशा प्रकारे 42 कुळाचा उद्धार होईल. संतांचे रज, संतांच्या चरणाचे रज. अनेक ठिकाणी आपण हा शब्द ऐकतो, संत
संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. तुका म्हणे निवेतनू रज कणू लागता. अशा प्रकारे रज म्हणजे माती आणि त्या मातीचे कण, संतांच्या स्पर्शाने पवित्र झालेले ते मातीचे कण, स्थूल अर्थही घ्यायला चालेल. आणि संतांच्या बोलण्यातून एखादा शब्द जरी कानावर पडला तरी तो माझा उद्धार करेल. अशा पद्धतीने तेने 42 उद्धरती असं म्हटलेलंच आहे की एक क्षण घडता संताची, अर्धा क्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत पापा. आता अर्धक्षण, तर त्यामुळे तिथे एखादा रज लागण्याची शक्यताच आहे, त्यांचा एखादा शब्द कानावर पडण्याची शक्यताच आहे आणि त्यामुळे महत पापाची शांती होऊ शकते. मी त्या ठिकाणी काय करतो तर उच्चिष्ट हे जमा करोनी पत्रावळी. संत ज्या ठिकाणी भोजन करतील, ज्या पात्रावर भोजन करतात त्या पात्रावरचे सर्व उच्चिष्ट जे आहे ते सर्व मी जमा करेल आणि घालीन कवळी मुखा माझी. त्याचा घास तयार करून मी ते माझ्या मुखामध्ये घालेल. संतांचं उच्चिष्ट, आता अनेक साधू असेही दिसतात. आपण बघतो बाहेर फिरत असताना काही संप्रदायामध्ये ह्या गोष्टी दृष्टीस पडतात. त्या ठिकाणचे ते महंत लोक संतांचं भोजन झालं, संतांचा भंडारा झाला की त्या पंक्तीला फिरतात आणि काही संतांच्या पात्रावरचे काही शीत जमा करतात आणि सेवन करतात. स्थूल रूपाने देखील ह्या गोष्टी बघायला मिळतात आणि अशा गोष्टी अनेक ठिकाणी घडलेल्याही आहेत. भागवतामध्ये देखील नारद महर्षी जेव्हा आपला पूर्वजन्म इतिहास सांगतात तेव्हा त्यामध्ये ते सांगतात की चातुर्मासला काही संत आले होते आणि त्यांनी भोजन केल्यानंतर मी त्यांचं उच्चिष्ट सेवन करत होतो, त्यामुळे मला हा लाभ झाला, हा भक्तीचा लाभ झाला. नाथबाबांच्याही आणि जीवनचरित्रामध्ये हे सापडतं की जेव्हा दत्तात्रय महाराज एका मलंगाच्या वेशामध्ये आले, जनार्दन स्वामी महाराज, आणि ते एकत्र जेवण्याकरता बसले आणि ते उष्ट असणारं त्यांनी नाथबाबांना खाण्याकरता दिलं. महाराजांनी जेव्हा तो घास घेतला, प्रसाद घेतला आणि त्याच क्षणी त्यांना ब्रह्मानुभूती झाली. तर संतांच्या उच्चिष्टाचा हा स्थूल रूपाने लाभ मिळतो. आणि संतांचं उच्चिष्ट म्हणजे त्यांच्या मुखातून आलेली वाणी, जे जे मुखातून बाहेर पडतं ते ते उष्टच असतं. म्हणून संतांचे शब्द, संतांची वाणी हे देखील त्यांचं उष्टच आहे. ते उष्ट सेवन केलं आणि मी त्यामुळे मला त्याच्यातून फार लाभ होतो. माझ्या 42 कुळांचा उद्धार होतो. त्यामुळे मला आता दुसरं साधन नकोच आहे. तुका म्हणे मी अनेक विचार नेणे हेच सार मानत असे. मी दुसरा विचारही देखील मानत आणि जाणत नाही. आणि जीवनामध्ये सर्वात मोठं सार काय असेल तर हेच आहे. संतांच्या सेवेने सर्व काही प्राप्त होतं. ज्ञानही प्राप्त होतं, भक्तीही प्राप्त होते, वैराग्यही प्राप्त होतं. म्हणून घडो त्यांचा समागम, ज्यांचे प्रेम विठ्ठली, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. वैराग्याशी दुनीव अनुतापाशी दुनीव चढे, वैराग्य वाढे चढाव ओढी. अशा प्रकारे संतांच्या संगतीने ह्या सर्व गोष्टी वृद्धिंगत होतात. त्यामुळे मी संतांचंच उच्चिष्ट सेवन करतो. तुका म्हणे मी अनेक विचार नेणे हेच सार मानत असे. ह्यालाच मी सार असं म्हणतो. आता पुढील जो अभंग आहे तो उपदेश प्रकरणातील आहे. एक शेर अन्ना चाड, एर वाऊगी बडबड, कारे तृष्णा वाढविसी, बांधवोनी मोहपासी, आवट हात तुझी जागा, एर सिनसी वाऊगा, तुका म्हणे श्रम, एक विसरता राम. महाराज उपदेश करतात, जाग करतात की हे लोक हो, हे बघा माणसाला किती आवश्यकता आहे, किती गरज आहे आणि मनुष्य किती इच्छा करतो. गरज वेगळी आणि इच्छा वेगळी.
गुरुवर्य शांतीब्रह्म बाबा नेहमी दृष्टांत सांगतात, इच्छा आणि गरज. म्हटलं एका माणसाला खूप तहान लागली, आला एकाच्या घरी, त्याला पाणी प्यायला दिलं. एक गिलास दिला, पिला. दुसरा गिलास दिला, तोही पिला. तिसरा गिलास दिला, तोही पिला. खूप पोटभर प्याने आणि पाणी प्याला आणि म्हटला बस बस आता माझं पाण्याने पोट भरलं. मग त्याने विचारलं, का हो मग तुम्ही चहा नाही घेणार का? तर चहा घेणार म्हटले. आता पाणी पिणं ही गरज होती आणि चहा पिणं ही काय आहे? आवड आहे, इच्छा आहे. तर तसं त्याच्यामुळे एका शेरामध्ये 2 आठवे बसतात, त्याला आठवा असतो अशा प्रकारे. आणि असा बराच मोठा शेर, त्यामध्ये 4 किलो धान्य बसतं. असा शेर आमच्या परिसरात आहे. आता तो संपला, पण होता, बघितलेला आहे आपण. तर माणसाला आता इकडे किती मोठा शेर आहे काय माहीत नाही. महाराज म्हणतात, 1 शेर अन्ना चाळ. माणसाला 1 शेर अन्नाचीच फक्त आवश्यकता आहे. परंतु एर वावगी बडबड. परंतु मनुष्याला वाटतं की आणखी अन्न मिळावं, आणखी अन्न मिळावं, त्याकरता खूप प्रयत्न करतो आणि जास्त पिकवण्याची हाव धरतो, खूप मोठं जमा करण्याचा प्रयत्न करतो. खरं तर जगण्याकरता जेवढं पाहिजे तेवढं प्रत्येकाला त्या त्या पद्धतीने मिळतंही, परंतु जी हाव असते, जो लोभ असतो, तो लोभ मनुष्याला जे आहे ते जास्त आणि मिळावं या दृष्टीने तो प्रयत्न करत राहतो. आणि तेवढं जवळ असून देखील आणखी आता 1 गुंठाभर असेल तर त्यात भागतं, परंतु पुन्हा पुन्हा आणखी 10 गुंठे घ्यावी, आणखी 15 गुंठे घ्यावी, याकरता तो रात्रंदिवस फिरत राहतो, इकडे तिकडे मागणी करत राहतो आणि वाढवायचा प्रयत्न करतो. भजनाचा त्याग करून ह्या गोष्टीकडे जातो. कारण जास्त असावं असं त्याला वाटतं. एवढंच आहे, 1 शेर अन्ना चाळ, एर वावगी बडबड. आणि बाकी जे काही तुमचं फिरणं आहे, बडबड करणं आहे, झालं ना. एका महिन्यामध्ये 2 सेवा मिळाल्या, भागतं. त्यानंतर भजन करायला हरकत नाही. आणि मग जे बाकी जे फिरणे आहे ते केवळ बडबडच आहे. हां, कारण उद्धार होणं तर आपलाच नाही तर लोकांचं कुठे होणार आहे. त्यामुळे बाकी सर्व बडबड आहे आणि व्यर्थता आहे. 1 शेर अन्ना चाळ, एर वावगी बडबड. कारे तृष्णा वाढविसे. का विनाकारण तो तृष्णा वाढवतोस, आशा वाढवतोस. बांधवनी मोहपासी. स्वतःला मोहपासाने बांधलेला आहे. माझे मुलं काय खातील, बरं मुलांपुरतं आहे, माझे नातू काय खातील, नातूचे पंतू काय खातील, अशा प्रकारचा हा मोहपाशाने पूर्ण जखडलेला आहे. याचं काय होईल, त्याचं काय होईल, सर्वांचा भार आपल्या डोक्यावर घेतो आणि फार मोठी तृष्णा वाढवतो. सर्वांना सुखी करण्याचा प्रयत्न करतो आणि परिवाराकरता तो अशा प्रकारे आपलं आयुष्य खर्च घालतो. कार्यतृष्णा वाढविसी, बांधवणी मोहपाशी. औट हात तुझी जागा, एर सिनसी वावगा. माणसाला शेवटी किती जरी जागा आणि प्राप्त केली, कमवली, मिळवली, तरी त्याला शेवटी 3.5 हातच जागा लागणार आहे. तेवढीच जागा त्याला पुरणार आहे. किंवा रोज संध्याकाळी आपल्याला बसायला झोपायला किती जागा लागते? 3.5 हातच जागा लागते. भगवंताने तर वामन अवतारामध्ये बलीला केवळ 3 हातच जागा मागितली होती, तेही त्यांच्याच हाताने, कारण ते होते वामनच, म्हणजे बटूक होते. तरी पण म्हटले मला यापेक्षा जास्त काही नको, एवढीच जागा हवी आहे. बलीने विचारलं, बाबा मी या त्रैलोक्याचा मालक आहे, तुम्ही मला किती जागा मागू शकता? तेव्हा देवाने त्याला फार सुंदर उपदेश केला की माणसाने जास्त हाव वाढवली नाही पाहिजे आणि जास्त लोभ कामाचा नसतो, त्याने केवळ दुःखच आणि पदरी पडतं, उपाधीने भजनाचा नाश होतो, आधी तो उपदेश केला. परंतु नंतर त्याने आपले 3 पाय दाखवले परमात्म्याने. आऊट हात तुझी जागा ही आऊट हात म्हणजे 3.5 हातच आहे. एर सिनसी वावगा. बाकी तुझा जे श्रम आहे, जो प्रयत्न आहे, तो केवळ तुझा शीन आहे, व्यर्थ शीन आहे. तुका म्हणे श्रम एक विसरता राम. परमात्म्याला सोडून जेवढा काही तू प्रयत्न करशील, खटपट करशील, तो सर्व श्रम आहे, श्रम.
व्यर्थता आहे त्यामध्ये, आणि श्रम जो असतो त्याच्यामध्ये काही लाभ नसतो, शीन असतो. तो का म्हणे देवाविन आणि केला शीन तो मिथ्या, सर्व तो मिथ्या शीन आहे. त्याकरता परमात्म्याकरता आणि प्रयत्न करा, बाकी ह्या गोष्टी वाढवण्याचा प्रयत्न करू नका, असं महाराजांना या अभंगातून सांगायचं आहे. आले भरा याच पेठे, पुढे मागुते न भेटे, होसी फजिती वरपडा, लक्ष 84चा वेढा, नाही कोणाचा सांगात, दुःख भोगिता आघात, एका पाऊलाची वाट, कोणा सांगावा बोभाट, जुंती जेसी घाना, नाही मारी त्या करुणा, तुका म्हणे हित पाहे, जोवरी हे हाती आहे. आले भरा याच पेठे, या ठिकाणी महाराज नरदेहाला पेठ म्हणजे बाजारपेठेची उपमा देतात. हा नरदेह म्हणजे एक बाजारपेठ आहे. वेगळ्या वेगळ्या उपमा आपल्याला सापडतात अनेक ठिकाणी. कुठे कुठे याला नगर म्हटलेलं आहे. बहुता दिवसा फेरा आला या नगरा. कुठे कुठे या देहाला दसरा म्हटलेला आहे. पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा. असे वेगळे वेगळे या ठिकाणी या देहाकरता उपमा वापरलेल्या आहेत. त्यापैकी या ठिकाणी या देहाला बाजार असं म्हटलेलं आहे. बाजारपेठ किंवा मृत्यूलोक. आले भरा याच पेठे, त्यामुळे इथे तुम्ही आलात ना, ये साते आलिया, ओळगा शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल लया. त्याप्रमाणे आले, तुम्ही आला आहात तर भरा, याच पेठे भरा. काय भरा? तर आपलं कल्याणाचं साधन करा. परमात्मारूपी माल, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. हा माल जो आहे देवरूपी माल, हा तुम्ही भरा. पुढे मागुते न भेटे, तुम्हाला मनुष्य दे यापुढे पुन्हा मिळणं शक्य नाही. कारण हाच देह तुम्हाला अशा प्रकारे पावला हा देह कागद आली न्याय या दृष्टीने प्राप्त झालेला आहे. आता मागुता येईल फेरा, हे तो न घडे या नगरा. अशा प्रकारे म्हणून तुम्ही पुढे मागुते न भेटे, होसी फजिती वर पडा, लक्ष 84चा वेढा. जर हे चुकलं, एवढं चुकलं, तर पुन्हा 84चा जो फेरा आहे त्या फेऱ्यामध्ये पडावं लागेल. आणि त्या फेऱ्यामध्ये पडलं की मग मात्र फार मोठी फजिती होईल. जसं तो नेहमी दृष्टांत आपण सदैव ऐकत असतो की एक अंध मनुष्य, त्याला एका गावातून बाहेर जायचं होतं. अगोदर गावाला वेशी असायच्या, म्हणजे चारी बाजूनी भिंत असायची, एक दरवाजा बाहेर निघण्याकरता असायचा. तर एकाने त्या अंध मनुष्याला त्या भिंतीला हात लावला आणि सांगितलं, या भिंतीला हात लावत लावत जा, तुम्हाला दरवाजा बाहेर निघण्याचा सापडेल. आणि तो त्या भिंतीच्या कडेने कठीण असणारा रस्ता, आणि तो कष्ट सहन करत 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 तो नेमका दरवाजापर्यंत जातो. आणि दरवाजा आल्याबरोबर त्याच्या अंगाला नेमकी त्या बाहेरून थंड हवा आल्यामुळे का काय म्हणा, परंतु त्याच्या अंगाला खाज सुटते. आणि तो भिंतीवरचा हात काढतो आणि अंगाला खाजवत तसाच पुढे निघून जातो. आणि त्याच्या पाठीमागे दरवाजा निघून जातो. पुन्हा हात भिंतीवर ठेवतो. त्याला जसा पुन्हा आता फेरा पडणार आहे. एकदा दरवाजा निघून गेला की पुन्हा त्याला ती संपूर्ण गावाची भिंत जशी फिरावी लागणार आहे, त्याप्रमाणे होसी फजिती वर पडा, लक्ष 84चा वेढा. तसाच पुन्हा 84 लक्ष योनीमध्ये एकदा हा मनुष्यरूपी आणि दरवाजा निघून गेला की त्या योनीच्या फेऱ्यामध्ये तुला पडावं लागेल. पण त्या योनीमध्ये काही योनी फारच सर्वच उत्कृष्ट आहेत असं नाही. आपण अनेक योनी बघतो, त्या योनीतलं दुःखही आपण बघतो. त्या योनीमध्ये नाही कोणाचा सांगात, दुःख भोगिता आघात. मनुष्य योनीमध्ये तरी थोडंसं काहीतरी दुःख सांगता येतं की बाबा मला अमुक दुःख व्हायला लागले, काहीतरी उपाय करता येतात, थोडी बुद्धी असते, ते दुःख चुकवण्याची थोडी कला असते. शिवाय शरणागतीचा आणि मार्ग माहीत असतो. असे अनेक उपाय मनुष्य जन्मामध्ये असतात. परंतु अन्य योनीमध्ये मात्र नाही कोणाचा सांगात, तिथे कुणाचाही संगती मिळत नाही. दुःख भोगिता आघात, एकट्याला सर्व दुःख भोगावे लागतात. त्या ठिकाणचे दुःख एका पाऊलाची वाट, कोणा सांगावा बोभाट. एकाच पाऊलाची वाट आहे, फार तीक्ष्ण अशी वाट आहे. कुणीकडे पडेल काही सांगता येत नाही.
अगदी सूक्ष्म वाटेने जावं लागतं, आपल्या जीवननिर्वाहाकरता चालावं लागतं. आणि जर त्यामध्ये दुःख झालं तर तो बोभाट सांगावा कुणाला? सांगण्याकरता कोणी ऐकण्याकरता त्या ठिकाणी नाही आहे. स्वतःचं एकट्यालाच भोगावं लागतं. अशा अन्य योनीमध्ये फार दुःख आहेत. जुंती जेसी घाना नाही मारित्या करुणा. आणि यदा कदाचित जर बैलाचा जन्म मिळाला, गुरुवर्य वैकुंठवासी वैद्यबाबांनी सांगितल्याप्रमाणे की जर तुम्ही मधुकरी खाऊन अभ्यास न करसाल तर तुम्हाला आळंदी परिसरातले बैल व्हावं लागेल. आणि जर तशी योनी मिळाली तर मग जुंती जेसी घाना, घाण्याचे बैल असायचे पूर्वी, आता घाणे मशिनीवर आलेले आहेत. तर त्याला पहिले बैल असायचे, त्या बैलाचे आणि डोळे बांधले जायचे आणि त्याला चालवायचे. आणि जर थोडासा बैल चालून चालून थांबला तर त्याला पुन्हा मारायचे. आणि मारत असताना तो मारणारा मनुष्य, त्याला अजिबातही अंतकरणात दया नसायची, तो खूप मारायचा. आजही असे आता आजकाल ते घाणा नाही तर त्या रसवंत्या सुरू झाल्यात बैलाच्या. ते बैल बिचारा दिवसभर चालतच राहतो, थांबला की त्याला मारतात. तर अन्य योनीमध्ये एवढे कष्ट आहेत, एवढे दुःख आहेत. त्यामुळे परत हा मनुष्य जन्म मिळेल असं काही सांगता येत नाही. त्यामुळे जे काही करायचं आहे ते आताच कर. तुका म्हणे हित पाहे जोवर हे हाती आहे. जोपर्यंत तुझ्या हातामध्ये हा मनुष्य देह आहे, जोपर्यंत हे शरीर तुझ्या हातात आहे, तोपर्यंत तू आपलं हित बघ आणि आपलं कल्याण कसं होईल याकडे लक्ष दे, असं महाराज अभंगातून सांगतात. लाभ झाला बहुता दिसी लाहो करा पुढे नासी. मनुष्य देह ऐसी उत्तम जोडी जोडिली. घेई हरिनाम सादरे भरा सुखाची भांडारे. झाली या व्यापारे लाहो हेवा जोडीचा. घेऊनी माप हाती काळ मोवी दिवस राती. चोर लाग घेती पुढे तैसे पळावे. हित सावकासे म्हणे करीन ते पिसे. हाती काय ऐसे तुका म्हणे नेनसी. लाभ झाला बहुता दिसी, त्याच उपदेश प्रकरणातीलच हा अभंग आहे की हा लाभ बहुता दिसी झाला. कोणता लाभ? मनुष्यदेह प्राप्त होणं हा सर्वात मोठा लाभ आहे. दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मोक्षत्वम महापुरुष संश्रय, हा लाभ आहे. नरदेह निधान लागले हाती, हा लाभ आहे. हा लाभ कधी झाला? बहुता दिवसा फेरा आहे ना, बहुता दिसी, अनेक दिवसानंतर. आता किती दिवस लागले असतील काही सांगता येत नाही म्हणून, परंतु बहुता दिसी हा लाभ झाला. म्हणून लाहो करा पुढे नासी. लाहो म्हणजे त्वरा करा, थांबू नका. जो थांबला तो संपला. लाहो करा, गडबड करा, करावी तातडी परमार्थी. कारण हा लाभ पुन्हा मिळणार नाही. पुढे नासी, कारण याचा भरवसा नाही आहे. भक्त प्रल्हाद आपल्या कुमार मित्रांना सांगत असताना म्हणतात, कौमार्य आचरित प्राज्ञ धर्मान भागवतान दुर्लभम मानुषम देहम. पुन्हा त्या ठिकाणी तो अर्थद आहे परंतु अध्रुवम. अध्रुवम म्हणजे न टिकणारा आहे. तो देणाराही आहे आणि न टिकणारा आहे. त्यामुळे लाहो करा पुढे नासी. मनुष्य देह ऐसी उत्तम जोडी जोडली. मनुष्य देह ऐसी जोडी लाभ तुम्हाला जोडलेला आहे. काय करायचं तेही सांगतात. घेई हरिनाम सादरे भरा सुखाची भांडारे. झाली या व्यापारे लाहो हेवा जोडीचा. काही करायचं नाही, सोपं साधन आहे. ते म्हणजे साधन घेई हरिनाम. नियम असा आहे त्याच्याकरता सादरे, आदराने सह. भगवंताचं नाम घ्यायचं आहे परंतु आदराने घ्यायचं आहे. आपण तो अभंगही आणि वासुदेव म्हणतो, जया परमार्थी चाड तेने सांडावे लिगाड. धरोणी भजनाची चाळ नित्य नेम आदरे. आदर फार महत्त्वाचा आहे. सत्कारा आसेविता दृढभूमी. सत्काराने म्हणजे आदराने या ठिकाणी परमात्म्याचं नाम घ्यायचं आहे.
जितका आदराने घेता येईल तेवढं आदराने ते नाम घ्यायचं आहे, तेवढं भावनेने घ्यायचं आहे, तेवढं श्रद्धेने घ्यायचं आहे. आणि जितकं तुम्ही श्रद्धेने ते नाम घ्याल त्याने फायदा का होईल? भरा सुखाची भांडारे, सुखाचे भांडार भरण्याचा लाभ तुम्हाला प्राप्त होईल. झालिया व्यापारे लाहो हेवा जोडीचा. आणि जसं जसं तुम्हाला सुख वाढत जाईल अंतःकरणामध्ये तसा तसा तुमचा जोडीचा हेवा वाढत जाईल. आज काल इतकं नामस्मरण केलं, इतकं सुख झालं, आज त्यापेक्षाही आपण जास्त नामस्मरण करू, जास्त सुख होईल. जसा जसा लाभ होईल, लाभे लाभ दुनावला, सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. नामस्मरण हे साधन असं आहे की त्यामध्ये आणि सुखाने सुखाची हाव वाढत जाते. त्यामुळे झालिया व्यापारे लाहो हेवा जोडीचा. घेऊनी माप हाती काळ मोवी दिवस राती, चोर लाग घेती पुढे तैसे पळावे. का बरं लाहो करायचा? तर याचं कारण हे आहे की काळ जो आहे हा काळ त्याच्या हातात त्याने माप घेतलेला आहे आणि तो आपलं रात्रंदिवस तो आपले दिवस मोजत आहे. दिवसही मोजतो आणि रात्रही मोजतो की काय घडोघडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. किंवा रात्रंदिवस गणना करी आयुष्याची, कथेची काळेची आज्ञा नाही. काळ हा रात्र आणि दिवसाची गणना करत राहतो. म्हणून आपण लाहो करायचा आहे. चोर लाग घेती पुढे तैसे पळावे. कसा लाहो करायचा, कसं पळायचं? तर ज्याप्रमाणे एखाद्या वेळेस आपल्या पाठीमागे चोर लागावेत आणि त्या चोरापासून वाचण्याकरता आपण जसे पळतो, जितक्या वेगाने पळतो की यांनी मला पकडू नये, तो जसा त्यामध्ये त्वरा करतो त्या पद्धतीने आपलं हित करण्याकरता पुढे तैसे पळावे, त्याप्रमाणे पळावं. काल एक महात्मा बघितला, त्या वृंदावनची परिक्रमा करणारा महात्मा. तो सारखी पळत 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 परिक्रमा करतो. 3-4 परिक्रमा करतो एका दिवसात वृंदावनच्या. जवळजवळ मला वाटतं 3 कोस ती परिक्रमा आहे, 9 किलोमीटर काहीतरी आहे. तर तो 4 परिक्रमा पण सारखा पळत राहतो. त्याचं वय 60च्या पुढे आहे तरी पळतो. तर असू त्या, पण निश्चितच असे महात्मे चोर लागे घेती पुढे तैसे पळावे याकडे बघूनच त्या साधनेला लागलेल्या आणि असावेत. हित सावकाशे मने करीन ते पिसे, हाती काय आयसे तुका म्हणे नेनसी. एखादा म्हणू लागला की अहो कुठे आता वेळ झालेली आहे परमार्थ करण्याची, थांबा थोडा संसार करू द्या, सर्व ठीकठाक करून आपण परमार्थ करू. अशा दृष्टीने जर कोणी म्हणत असेल की आम्ही निवांत सावकाश परमार्थ करू, म्हातारपणी दुसरं काही करायचंच नाही, बस मुलांचं लग्न झालं आणि सुना फक्त परमार्थ करणार, असा जर कोणी म्हणत असेल तर महाराज म्हणतात की तो वेडा आहे. हित सावकाशे म्हणे पिसे, तो वेडा आहे. अरे बाबा, हाती काय आहेसे तुका म्हणे नेनसी. आपल्या हातामध्ये काय आहे? कारण घास गिळी सत्ता नाही हाती, क्षणभंगूर हे जाय न कळता. आणि ग्रासगिळी सत्ता आहे. थोडंसं सर्वांनी पुढे या असं म्हणतात. पुढे सरका, मागील काही लोकांना जागा नाही. हां, थोडं मांडीवर घेऊन, पुस्तक आपल्या मांडीवर घ्या, थोडं पुढे या. सुखाचे ओतिले दिसे श्रीमुख चांगले, मने धरिला अभिलास मिठी घातली पायास. होता दृष्टादृष्टी ताप गेला उठा उठी, तुका म्हणे झाला लाभे लाभ दुनावला. महाराज स्वतःचा अनुभव प्रगट करतात. स्थितीपर अभंग म्हटला तरी चालेल. भगवंताचं दर्शन झाल्यानंतर काय अनुभूती आलेली आहे हे महाराज प्रगट करतात. देवाला बघितलं,
काय वाटलं तुम्हाला? महाराज सांगतात, सुखाचे ओतिले दिसे श्रीमुख चांगले. भगवंताचं श्रीमुख इतकं सुंदर आहे, असं वाटतं की सुखच एखाद्या मुशीमध्ये ओतून आणि त्या सुखाचंच ते श्रीमुख तयार केलेलं आहे. आनंदाचा कंदच आहे तो परमात्मा. परमात्मा साक्षात सुख स्वरूपच आहे, आनंदाची मूर्तीच आहे तो. आनंदातच ते व्यक्तरूप आहे. आपण म्हणतो ही आनंद आद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे, किंवा सुखाचे हे सुख. अशा प्रकारे परमात्मा तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन विठ्ठल निधान सापडले आदी सुखाचे ओतिले. परमात्म्याचं श्रीमुख म्हणजे असं आहे की सुखाचंच ओतलेलं आहे. ज्यांनी परमात्म्याकडे बघितलं त्याचं सर्व दुःख नाहीसं होतं. आपणही आज जेव्हा भगवंताचं दर्शन करण्याकरता जातो तर त्या ठिकाणी परमात्म्यापासून हटावं वाटत नाही. वारंवार त्या ठिकाणचे माणसं आपल्याला ढकलून देतात, तरी त्या ठिकाणाहून जावं वाटत नाही पुढे. परमात्म्याच्या श्रीमुखाकडे सारखं बघावं वाटतं, कारण तो क्षण असा असतो की त्या क्षणामध्ये संपूर्ण संसाराचा विसर पडलेला असतो आणि परमात्म्याच्या दर्शनामध्ये एक अलौकिक सुख, त्या ठिकाणी सुखाची अनुभूती होते. असा तो परमात्मा. सुखाचे ओतिले दिसे श्रीमुख चांगले. त्यामुळे मने धरिला अभिलाष मिठी घातली पायास. मनाने अभिलाष, इच्छा अंतकरणामध्ये धारण केली. कारण मनाला जिथे सुख मिळतं मन वारंवार त्या ठिकाणी जाण्याची इच्छा करतं. काय ना, या मनाचे एक निके जे देखिल्या गुढीच्या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखाची कौतुके दावीत जाईजे. या मनाला जिथे सुख मिळेल ते मन तिथे धाव घेतं. त्यामुळे मी भगवंताचं श्रीमुख बघितल्यामुळे या मनाने त्याची इच्छा धारण केली आणि त्यामुळे मी त्या मनाच्या मागे गेलो आणि मिठी घातली पायास. परमात्म्याच्या चरणास आता मिठी घातलेली आहे. आणि त्यामुळे मला सुखाची काही उणीव नाही. काय काय घडलं? होता दृष्टादृष्टी ताप गेला उठा उठी. परमात्म्याच्या दृष्टीला दृष्टी माझी जेव्हा मिळाली, दृष्टादृष्ट झाली, भगवंताचं श्रीमुख जेव्हा बघितलं तेव्हा संपूर्ण ताप माझा उठा उठी गेला. म्हणजे तुरंत अशा प्रकारे तो ताप निघून गेलेला आहे. तापाचे प्रकार आहेत, आध्यात्मिक आहे, आदिदैविक आहे, आदिभौतिक आहे. आधी जो ताप आहे जीवाला, तो ताप माझा उठा उठी गेला. आणि इतकंच नव्हे तर तुका म्हणे झाला आणि लाभे लाभ दुनावला. इतका लाभ झाला, तो लाभाने आणखीच तो लाभ दुनावला, दुप्पट झाला. एक तर श्रीमुख बघण्याचं ते सुख आणि त्या श्रीमुख बघल्यानंतरचं जे सुख, असं बघतानाही सुख आणि त्यानंतरचा परिणाम देखील सुख, असा लाभाने लाभ माझा दुनावत गेलेला आहे, दुप्पट झालेला आहे. म्हणून मी परमात्म्याच्या चरणाला मिठी घातलेली आहे. त्यानंतर महाराज पुन्हा स्थितीपर बोलतात. झरा लागला सुखाचा ऐसा मापारी कैचा, जो हे माप तोंडे धरी सळे झाली ते आवरी. झाले बहुकाळ कोणा नाही ऐसे बळ, तुका म्हणे तळ नाही पाहेसा सकळ. झरा लागला सुखाचा ऐसा मापारी कैचा. परमार्थाची अनुभूती आहे. परमार्थामध्ये भक्तांना किती आनंद होतो आणि किती सुख होतं, किती ते आनंदाचा उपभोग करतात, असं तर अमर्याद सुख आहे. त्या सुखाची गणना कोणीही करू शकत नाही. महाराज एके ठिकाणी म्हणतात, देशे काले वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुख संपदा मदभक्त सदा भोगिती. असं ते सुख आहे. देश काल आणि यांनी त्याची मर्यादा होऊ शकत नाही, असा हा झरा लागलेला आहे. अखंड झरा. आता भेट न भेटता आहे किंवा नाही आयशे विचारोणी पाहे. लागला झरा अखंड वाहे, तुका म्हणे साहे केले अंतरी. असा हा
सुखाचा झरा अंतकरणामध्ये सुरू झालेला आहे. कारण जे सुखस्वरूप आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपाची भेट झालेली आहे. त्या आत्मस्वरूपावर स्थिती उत्पन्न झालेली आहे. त्यामुळे सुखाच्या सागरामध्येच जो बुडल्या गेलेला आहे आणि सागरामध्ये ज्याने बुडी दिली तो त्या सागराचं मोजमाप काढू शकत नाही. सागराचं पाणी जसं अमर्याद आहे तसं झरा लागला सुखाचा ऐसा मापारी कैचा. आता त्या सुखाचं माप काढणारा मापारी कोण आणणार आहे, कुठून येणार आहे? कुणी त्या सुखाचं माप काढू शकणार नाही. ते सुख किती आहे हे मोजू शकणार नाही. जो हे माप तोंडी धरे सळे झाली ते आवरी. थोडा याचा अर्थ मला लागण्यास कठीण जातोय. जो हे माप तोंडे धरी, हे माप तोंडापर्यंत टाकून झाले आहे असा महाराजांनी अर्थ केलेला आहे, खांदारकर महाराजांनी. परंतु मला आणखी त्याचा काही संबंध लागेना, तुम्हाला लागला असेल. हे माप तोंडापर्यंत टाकून झाले आहे, आता आवरावयास हवे हे कोण ठरविल. आता खूप झालं, हे माप खूप झालं, आता हे आवरलं पाहिजे असा आवरण्याकरता त्या ठिकाणी कोण सक्षम आहे? कोणी. हां बरोबर आहे. जो हे माप तोंडे धरी. जर कोणी प्रयत्न करू नाही करू शकणार. बरोबर आहे. एखाद्याने जर प्रयत्न केला तोंडाने प्रयत्न आणि ते वर्णन करण्याचा, त्याची माप सांगण्याचा, तर तो करू शकणार नाही. कारण याला कोण हो बरोबर आहे. आता समजणारच आहे. कळवण्या काय चाड. बरं म्हटले बा लोकांना कळेल ना तुम्ही जर बोलले तर. महाराज म्हटले लोकांना कळून काय उपयोग आहे. कारण ते माझं कुठलंही दुःख नाहीसं करू शकणार नाहीत, किंवा माझं दुःख नाहीसं करण्याची शक्ती त्यांच्याकडे नाही आहे, सामर्थ्य त्यांच्याकडे नाही आहे. आणि जर लोकांपाशी मी माझं बोलणं सांगत गेलो तर ती व्यर्थ माझी बडबडच ठरेल. म्हणून माझी लोकांशी बडबड. कारण सवे एका अवघे आहे म्हणे तुका. जो माझं दुःख नाहीसं करेल असा एकच आहे आणि तो म्हणजे परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याला तर सांगण्याची आवश्यकता नाही आहे, तो सर्व अंतकरणातलं जाणतोच आहे. म्हणून मी माझ्या अंतकरणातले भाव कुणापुढेही प्रगट करणार नाही. त्यांना सांगून उपयोग काय. उमटे ते ठाई तुझे निरोपावे पायी. आम्ही करावे चिंतन तुझे नाम संकीर्तन. भोजनाच्या काळी मागो करोनिया आळी. तुका म्हणे माथा भार तुझ्या पंढरीनाथा. उमटे ते ठाई तुझे निरोपावे पायी. उमटे म्हणजे प्रगट होणे, ठाई म्हणजे अंतकरणामध्ये, आणि तुझे पायी निरोपावे. आमच्या अंतकरणामध्ये जेव्हा जेव्हा जे भाव प्रगट होतात, ज्या भावना प्रगट होतात, त्या सर्व भावना, ते सर्व भाव आम्ही तुमच्या पुढे मांडत राहतो, तुमच्या ठिकाणी त्या ठिकाणी निवेदन करत राहतो. बाकी आम्हाला काही माहीत नाही आहे, बाकी आम्ही आमच्या अंतकरणामध्ये काही ठेवत नाही आहेत. चांगला असो की वाईट असो, हे सर्व जे आमच्या अंतकरणात प्रगट होतं, चांगले भाव उत्पन्न झाले आम्ही तुमच्यापुढे निवेदन करतो, वाईट भाव उत्पन्न झाले आम्ही तुमच्यापुढे निवेदन करतो. आणि त्यामुळे निवेदन केल्यामुळे असणारं त्यांच्यावरचे उपाय ते सर्व आपण आपोआप करताच. म्हणून आम्हाला आता एकच काम राहिलेलं आहे. आम्ही करावे चिंतन तुझे नाम संकीर्तन. आम्ही काही करत नाहीत. आमचा आता धंदाच एवढा राहिलेला आहे. आम्हाला दुसरी कुठली चिंताही करण्याची आवश्यकता नाही आहे. आम्ही चिंता करण्याच्या ऐवजी केवळ चिंतन करतो. आणि ते चिंतन कोणतं करतो? तो तुझे नामसंकीर्तन, भगवंताचं नामकीर्तन आम्ही करतो. आणि त्याच्यामुळे आम्ही निश्चिंत राहतो. आम्हाला असा विश्वास आहे की परमात्मा असणारा आमचा सर्व भार चालवतो. कुटुंबाची सेवा तोच करी आमुच्या. आम्ही घ्यावे नाम
आणि तिसी करणे त्याचे काम. भगवान म्हणतात तू मेरे नाम पर तो मैं तेरे काम पर, और तू अपने काम पर तो मैं अपने धाम पर, है ना. म्हणून आम्ही करावे चिंतन तुझे नामसंकीर्तन. आम्ही फक्त तुझं नामसंकीर्तन करतो, बाकी आम्हाला काही माहीत नाही आहे. भूक लागल्यानंतर काय करता? भूक लागल्यानंतर आम्ही आळी करतो. भोजनाच्या काळी मागो करून या आळी. भोजनाची वेळ झाली की आम्ही परमात्म्याकडे हट्ट धरतो, लढीवाळपणाने देवाला हाक मारतो, देवा आता भूक लागलेली आहे. पडता जड भारी दासी आठवावा हरी, मग तो होऊन येदिशीन आड घाली सुदर्शन. काय भुके तहाने चित्ती सदा देव आठविती. हा खावे ल्यावे द्यावे तुका म्हणे पुरवावे. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तो आणि परमात्मा पूर्ण करतो. भोजनाची वेळ झाली की जसं कबीर महाराज देवाला हक्काने म्हणतात ना, खाना देना तो अच्छा देना, देना शिरापुरी नाही तो होगी तेरी मेरी. अशा प्रकारे हट्ट आम्ही आळी धरतो लढीवाळपणाने आणि देवाकडे भोजनाच्या वेळेला मागतो. परमात्मा ते पुरवतो देखील. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो नेदी. याचं कारण काय तर तुका म्हणे माथा भार तुझ्या पंढरीनाथा. हे पंढरीनाथा, तुझ्या माथावर आम्ही सर्व भार टाकलेला आहे. आणि हीच सर्वात मोठी भक्ती आहे. महाराज म्हणतात हीच भक्ती देवाला आवडते देखील. हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया. संसाराची महाराजांची ही फार थोर भक्ती आहे. यालाच आत्मनिवेदन म्हणतात. भक्तीतली 9-10 प्रकारची जी भक्ती आहे त्यातील सर्वात शेवटची भक्ती आहे ना, हीच भक्तीची परमात्म्याकडे आणि महाराज करतात. ही भक्ती खरं तर सर्वात कठीण भक्ती आहे. दिसायला फार सोपी आहे की काही न करणं, फक्त परमात्म्याच्या आणि विश्वासावर जीवन जगणं ही कठीण भक्ती. परंतु महाराज म्हणतात आम्ही अशा प्रकारे भार पंढरीनाथाच्या आणि माथ्यावर ठेवलेला आहे. आता आम्ही तर आमचं काम करतो आहेत, पण आता तुझं काम तुला करावं लागेल. आणि कारण तूच सांगितलेलं आहे की जे माझं अनन्य भावाने चिंतन करतात मी त्यांचा पूर्ण योगक्षम वाहतो. अनन्य अष्टिंतयंतो माम ये जनः परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. मी त्यांचा योगक्षम वाहतो. असं आम्हाला तू प्रतिज्ञा केलेली आहेस, वचन दिलेलं आहेस. आणि जर तू आता आमचं रक्षण नाही केलं तर काय होईल? महाराज पुढच्या अभंगात सांगतात, केला पण सांडी ऐसियासी म्हणती लंडी, आता पहा विचारून समर्थासी बोले कोण, आपला निवाड आपणची करिता गोड, तुम्ही आम्ही देवा बोलीला बोल सिद्धी न्यावा, असे धुरे उणे मागे सरे तुका म्हणे. एखाद्याने पण करावा, प्रतिज्ञा करावी आणि ती प्रतिज्ञा पूर्ततेच्या वेळेस वेळ आली म्हणजे पुन्हा माघार घ्यावे की बाबा आता माझ्याकडून हे होणं शक्य नाही. असे बरेच आपण बघतो की प्रतिज्ञा करतात परंतु त्यांच्याकडून त्या प्रतिज्ञा पूर्ण होत नाही आहेत. आणि ज्यांच्याकडून ती प्रतिज्ञा पूर्ण होत नाही त्याला सर्व लंडी म्हणतात. अरे हा लंडी खेळतो म्हणतात. बालपणामध्ये अनेक खेळ खेळत असताना असे अनुभव बालकांना फार येतात. त्यामध्ये ते डाव असतात, काही ते विटी दांडू असतो, गोटी आदी असतात. त्यामध्ये खेळत असताना ते ढोपराने अशा प्रकारची ती गोटी त्या गल्लीपर्यंत न्यायची असते. पण कधी कधी 4-5 जण ती गोटी फार लांबच्या लांब नेतात. इतक्या लांबून ती ढोपराने खरडत गोटी आणणं शक्य होत नाही. मग तो पोरगा पळून जातो. मग त्याला सर्व लंडी म्हणतात की हा काय झाला, लंडी झाला म्हणजे यांनी विश्वास तोडलेला आहे. याच्यामध्ये अर्थ केलेला आहे भित्रा, लबाड है ना, लबाड भित्रा असा त्याला म्हणतात. तसं देवा तू आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही फक्त माझं चिंतन करा,
मी तुम्हाला कुठलीच काळजी करू देणार नाही, सर्व मी तुमची चिंता वाहतो, योगक्षेमं वहाम्यहम. आणि जर तू आता तसं काही करत नसशील तर निश्चितच तू लंडी आणि ठरशील असं मला वाटतं. आता पहा विचारून समर्थासी बोले कोण. आपण समर्थ आहात आणि तुम्हाला कोणाचा बोलण्याचा अधिकारही नाही, कोणी तुमच्यापुढे बोलू शकणार नाही, कारण तुम्ही समर्थ आहात, मोठे आहात, महान आहात. परंतु आम्हीच तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः मनाशी विचार करा की लंडी कोण खेळत आहे. आम्ही खेळतो आहे की तुम्ही खेळत आहे. आम्ही आमचं काम करतो आहे, चिंतन करतो आहे, आणि तुम्ही मात्र आता आमची चिंता वाहिली पाहिजे. आपला निवाड आपणच करिता गोड. खरं तर या ठिकाणी दोघांमध्येच गोष्ट चालू आहे, ही आपण दोघांमध्येच ठेवली पाहिजे. आणि तुम्हीच तुमचा विचार करून निवाड केला पाहिजे की कोण या ठिकाणी लबाडपणा करत आहे. आणि जर आपणच जर या ठिकाणी आणि निर्णय घेतला, निश्चय केला, समजून घेतलं तर ते गोड राहील. आणि जर ही गोष्ट बाहेर चार चौघात गेली तर मग त्या ठिकाणी तुमचा अपमान होईल. आम्हाला तो तुमचा अपमान करायचा नाही आहे. त्यामुळे आपण स्वतः हा विचार करा आणि या ठिकाणी आपल्यावर आलेली जो काही डाव आहे तो आपण द्यायला पाहिजे. तुम्ही आम्ही देवा बोलीला बोल सिद्धी न्यावा. तुमचं ना आमचं एकांतामध्ये ठरलेलं आहे, कोणी साक्षी असो नसो. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक. आम्ही तुझं नामस्मरण करणार आणि तू आम्हाला शब्द दिलेला आहे की योगक्षेमं वहाम्यहम. असं आपलं दोघांचं एकांतामध्ये ठरलेलं आहे, निश्चय झालेला आहे, सह्या झालेल्या आहेत. आणि एवढं होत झालं असताना देखील जर तुम्ही आता तुमचं बोल आणि खरा करत नसाल तर मग असे धुरे उणे मागे सरे तुका म्हणे. जो मागे सरेल, आपल्या बोलण्यापासून जो माघार घेईल तोच असणारा, त्याच्या थोरपणाला ऊन येईल, म्हणजेच बाद येईल, त्याचा मोठेपणा कमी होईल. अशा प्रकारे महाराज या ठिकाणी सांगतात. न व्हावे ते झाले तुम्हा आम्हासी लागले. आता हलमा कलमे भांडोनिया काढू वरमे. पाटोळ्या संवसाठी दिली रकट्याची गाठी. तुका म्हणे हरी आणोनिया करीन सरी. हमरी तुमरी आहे ना. न व्हावे ते झाले. देवा, खरं तर तुमच्यासोबत भांडण करण्याची आमची अजिबात इच्छा नाही आहे. तुम्ही मोठे माणसं आहात, तुमचं नाव लौकिक आहे, तुम्हाला फार किंमत आहे, इज्जत आहे, आणि आमच्यासारख्यासोबत भांडण करणं हे तुम्हाला शोभत नाही. त्याच्यामुळे आम्ही फार अशा प्रकारे टाळण्याचा प्रयत्न केला, टाळलं आतापर्यंत. होऊच नये, तुमचं आमचं भांडण लागूच नये अशी आमची इच्छा होती. खूप जपलं आजपर्यंत, परंतु आता तुम्हीच अशा प्रकारे आम्हाला ताणून धरलं. त्यामुळे न होणारी गोष्ट झाली, न व्हावे ते झाले. तुम्हा आम्हासी लागले. तुमच्या ना आणि आमच्यामध्ये भांडण लागलेलं आहे. आता भांडणामध्ये आम्ही कमी नाहीत, आम्हाला भांडण करण्याचं चांगलं माहीत आहे. तुम्हाला तरी भांडण करता येत नसेल, पण भांडण मात्र आम्हाला चांगलं जमतं. कारण रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, आम्हाला रात्रंदिवस तेच कामं आहेत, अंतर्बाह्य जग आणि मन. आता तुमची गाठ पडलेली आहे, तुम्हाला जर आमच्यासोबत भांडणच करायचं असेल तर काही हरकत नाही. न व्हावे ते झाले तुम्हा आम्हासी लागले. आता हलमा कलमे भांडून या काढू वरमे. आता मात्र मग हमरी तुमरीवर येऊन आणि भांडणं करून, सवाल जवाब करून, त्या ठिकाणी सर्व असणारे पुरावे आणून, चार चौघामध्ये येऊन, कोर्ट कचेऱ्या करून आपण आता यातलं जे काही खरं आहे, तुमचं खरं की माझं खरं, आपण काढायला हरकत नाही. जगद्गुरू तुकोबारायांचं कोर्ट म्हणजे संत आहेत. चाल जाऊ संतापुढे. हो, जे काही आपल्यामध्ये जे काही कमी जास्तपणा आहे आपण कोर्टात जाऊ. आणि कोर्टात जाण्यास कदाचित देवाला भीती वाटत असेल म्हणून आणि जगद्गुरू तुकोबाराया वारंवार देवाला ती धमकी देतात की संतामध्ये जावं लागेल, संतामध्ये जावं लागेल. किंवा स्वतः देखील महाराज संतामध्ये येण्याकरता भीत होते. मज ते हसतील संत जी देखील येते मूर्तिमंत. संतांच्या नजरेमध्ये तुझी किंमत कमी होऊ नये, माझी किंमत कमी होऊ नये, त्याकरता महाराज म्हणतात आता आपण भांडून या काढू वरमे. पाटोळ्या समसाठी
दिली रकट्याची गाठी. पाटोळा म्हणजे पितांबर आणि रगट्याची गाठ असणारं आमचं हे जीर्ण वस्त्र. पहिले जुने असे ते धोतर असायचे, असे ते जीर्ण वस्त्र, रगट वस्त्र असायचे ते. त्यामुळे तुझा पितांबर फार कोमल आहे, लक्षात ठेव. आणि आमचं हे धोतर रगट आहे. त्याच्यामुळे याची जर दोघांची जर चांगली गाठ बांधली तर कुणाचं फाटल हे लक्षात ठेव. आमचं फाटणार नाही, तुझेच फाटेल. पितांबराबरोबर रगट्याची गाठ पडली आहे, है ना. दिली रगट्याची गाठी. तुका म्हणे हरी आणून या करीन सरी. आणि मला खात्री आहे की त्या भांडणामध्ये तू हरणार आहे. मी तुला हरी आणेल आणि तुझी मी बरोबरी करेल, असं महाराज म्हणतात. बरं, आता पुढे महाराज थोडासा न्यायनिवाडा करतात. ते भांडण थोडंसं आणखी पुढं लांबलेलं आहे. महाराज आपला काही पक्ष मांडतात की माझं खरं कसं तुझं खोटं कसं. पतित मिरासी ते म्या धरिले जीवेसी. आता बळिया सांग कोण ग्वाही तुझे माझे मन. पावनाचा ठसा दावी मज तुझा कैसा. तुका म्हणे वाव झाले रोख पाहिजे दाविले. महाराज म्हणतात की तू एक नाव धारण केलं होतं, त्याचं नाव आहे पतित पावन. पतित पावन साचे नाम श्री विठ्ठलाचे नाम वाचे. तर देव हा पतित पावन आहे. रघुपती राघव राजाराम आणि पतित पावन सीताराम. पतितांना पावन करणारा परमात्मा आहे. हे जर आहे तर मग आमचं काम आहे आम्ही पतित व्हायचं आणि तुझं काम आहे पावन व्हायचं. पतित धर्म आमचा आहे. नवे नवे पतित मिरासी म्हणजे ही आमची वतनदारीच आहे. जीव हा नेहमी पतितच आहे. जीव जेव्हा आपल्या स्वरूपाहून भिन्न झाला, स्वरूपाहून वेगळा पडला, खाली आला, तेव्हा त्याचं नावच पडलं पतित. तो पतितच आहे, स्वाभाविक पतित आहे. त्यामुळे ती आमची मिरासीच आहे, आमची वतनदारीच आहे. आणि तो आमच्या हक्काची आणि भूमिका आहे ती आम्ही धारण केलेली आहे. ते म्या धरिले जीवेसी, ते आम्ही आमचं जपून ठेवलेलं आहे. आमचा पतितपणा आम्ही सोडला नाही. जसं माझ्या वडिलाची मिरासी गा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा, हे जसं आम्ही धारण केलेलं आहे, धरलेलं आहे जीवाने, त्याप्रमाणे पतितपणा देखील आमची मिरासीच आहे, ती आम्ही धरलेली आहे. आता हे मला सांग, आम्ही आमचं धारण केलेलं आहे, आता तुझं तुला धारण करायचं आहे. आता बळिया सांग कोण ग्वाही तुझे माझे मन. तू बलवान आहेस की मी बलवान आहे? कारण मी माझं धारण केलेलं आहे, तू तुझं सोडलेलं आहे. तुझं काय आहे? पावनाचा ठसा दावी मज तुझा कैसा. तुझ्याकडे पावन नावाचं आणि मिरासी आहे, वतन आहे, पण ते तू सांभाळून ठेवलं नाहीस. आहे का तुझ्याकडे? असेल तर मग दाखव आणि दाखवून मला पतिताला पावन कर, म्हणजे तू पावन होशील. महाराजांनी देवाची प्रार्थनाच केली, पण वेगळ्या पद्धतीने, देवांना भांडणाच्या रूपाने आणि परमात्म्याची कृपा संपादन करण्याचं. आणि हा एक डाव आहे महाराजांचा की देवाला भांडणामध्ये अशा प्रकारे पराजित करून देवाकडून कृपा प्राप्त करून घ्यावी. दावी मज तुझा कैसा. तुका म्हणे वाव झाले रोख पाहिजे दाविले. महाराज म्हणतात जी काय तुझी पतित पावनाची जी रोख प्रचिती आहे ती मला दाखवली, ती मात्र आता मला खोटी वाटत आहे. कारण तू पतिताला पावन करणारा दिसत नाही आहेस. कारण मी आणखी पतितच राहिलेलो आहे. तू मला पावन केलं पाहिजे, तेव्हा तू पतित पावन होशील. अशा प्रकारे महाराज या अभंगातून भगवंताला कृपेची याचना करत आहेत. पुन्हा त्याच प्रकरणातील अभंग आहे. करिता येरझारा उभा न राहासी व्यवहारा. हे तो झोंडाईचे चाळे काय पोटी ते न कळे. आरोगुणी मूग बैसलासी जैसा बग. तुका म्हणे किती बुडविली आळविती. महाराज जेव्हा भांडणाकरता उठतात तेव्हा महाराज बरंच काही काढतात. ते देवाला देखील आणि फार वैताग झाला असेल की विनाकारण आपण भांडण मोल घेतलं हे. कारण महाराज जे काढतात ते फार जुनं भांडवल काढतात. महाराजांना सर्व माहिती आहे की करिता येरझारा
उभा न राहासी व्यवहारा की आम्ही जर आमच्या सेवेचं सर्वच काढलं पाठीमागचं, किती जन्मापासूनची आमची सेवा आहे, सर्व रेकॉर्ड आम्ही आणलं तुझ्यापुढे, आणि तुझ्यावरचं जे ऋण आहे, तुझ्यावरचं जे कर्ज आहे, आणि ते तुझ्यापुढे जर आम्ही घेऊन आलो तर तुला इथे उभं राहता येणार नाही, लगेच पळून जाशील. इतकं जन्मोजन्मीच्या सेवेचं ऋण तुझ्यावर आहे हे आम्हाला माहीत आहे. करिता एरझारा उभा न राहासी व्यवहारात तू टिकणारच नाहीस, कारण तुझ्याकडे ते ऋण चुकवण्याकरता एवढं आणि नाहीच आहे. तू सदैव ऋणी आहेस. परंतु तरी पण हे तो झोंडाईचे चाळे, बरं का, झोंडपणाचं लक्षण, हे तो झोंडाईचे चाळे काय पोटी ते न कळे. तुझ्या काय पोटामध्ये आहे काही कळत नाही. झोंडाई म्हणजे निगरगट्टपणा, त्याला कोडग्यापणा म्हणावं तरी चालेल, है ना, की त्याला बाबा लाज न वाटणे. कोडग्या म्हणतात ना, लाज नाही. तसं देवाला आहे ना, ते त्या ठिकाणी लाज नसण्यासारखं, एखाद्या माणसाकडे पैसा नसावा आणि ऋणिक त्याच्या पुढे यावा आणि त्यांनी पैसा मागावा, त्याच्याकडे जसा उपाय नसतो, तो सारखा पळून जात असतो, घरात लपून बसत असतो, त्याप्रमाणे हे तो झोंडाईचे चाळे काय पोटी ते न कळे. तुझ्या पोटात काय आहे हे काही मला कळत नाही आहे. आरोगुणी मूग बैसला असे जैसा बग. मूग आरोगुणी, मूग खाऊन, है ना, मूग, एखाद्या माणसाने मूग तोंडात धरावेत, मग त्याला जसं काहीच बोलता येत नाही, तो गुपचूप बसतो. हा एक म्हणजे वाक्प्रचार आहे. काय मूग आरोगून बसला, हा मूग गिळून बसला. मूग गिळून बसला म्हणजे त्याला न बोलता येणं. मूग हे चोपडे असतात, बोललं की ते बाहेर पडतात, त्यामुळे त्याला पक्क दाबून धरावं लागतं. मग आरोगुणी मूग बैसला असे जैसा बग, एकदम असा बसलेला आहेस की ज्याप्रमाणे एखादा बगळा बसतो की नाही तसा बसलेला आहेस. त्या बगळ्याच्या पोटामध्ये काय आहे काही त्या माशांना कळत नाही, तसा तू गुपचूप या ठिकाणी बसलेला आहेस. कारण तुला बोलण्याकरता तुझ्याकडे काही नाहीच आहे. काय बोलशील, कारण व्यवहारामध्ये तू टिकणार नाही आहेस. कारण मला माहीत आहे आजपर्यंत तू किती लोकांचं बुडवलेलं आहेस. तुका म्हणे किती बुडविली आळविती. आतापर्यंत अनेक लोकांनी तुझी प्रार्थना केली, तुला आळवलेलं आहे, तुझं भजन केलेलं आहे. कुणाकुणाची यादी सांगू, ही सर्व मोठी यादी जर काढली तर फार कठीण होईल. तुला इथं उभं देखील राहता येणार नाही. असं मोठं भांडण महाराजांनी देवापुढे मांडलेलं आहे. परंतु आता महाराजांना थोडी देवाची दया आली, बाबा जास्त बोलणं योग्य नाही आणि हा इथून पळून जाईल, अवघड होईल, म्हणून महाराजांनी थोडासा तो व्यवहार टाळण्याचा प्रयत्न केला. महाराज म्हणतात, बघा देवा, नाही देणे घेणे गोवी केली अभिमान. आता काहो निवडून नेदा पांडुरंगा एवढा धंदा. पाचामध्ये जावे थोड्यासाठी फजित व्हावे. तुझं ऐशी नाही पांडुरंगा आम्ही काही. टाकू तो व्यवहार तुझं बहु कर कर. तुका म्हणे आता निवडू संत आहे देखता. देवा, मला माहीत आहे तुमच्यावर फार मोठा भार आहे, परंतु हे बघ, आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि मी देखील ठरवलेलं आहे की तुला देण्याकरता तुझ्याकडे काही नाही आहे, तू गरीब आहेस, म्हणून मला तुझ्याकडून जेवढं काय ऋण आहे ते काही घ्यायचं नाही आहे. सोडलं, मी सोडून दिलं. तुला ज्या दिवशी दिलं त्या दिवशी सोडून दिलं. परंतु तू मात्र घाबरू नकोस. आता जर मी सर्व ऋण सोडला असेल तर तुला आता आमच्या पुढे यायला काही अडचण नाही. आमच्या पुढे तू यायचं, आम्हाला भेट द्यायची, आमच्यासोबत बोलायचं ना. न बोलसी तेही कळले देवा, लाजसी आपुलिया नावा. तुझं मी घालीत नाही गोवा, भीड केशवा कसं याची. तुला आता भीती धरण्याचं कारण नाही. आता तू बिनधास्त आमच्यासोबत बोलू शकतोस, कारण मी तुला गोवा घालणार नाही. सर्व काही सोडून दिलेलं आहे. उत्तरी आपुला हा भार मजसी बोलवणी उत्तर. माझा तुझं नवे अंगीकार मग विचार करीन मी. दात्या आणि मागत्यासी धर्म तरी बोलली ऐसी. यथानुशक्ती ठाकेले तैसी माझी दोघाशी विनमुखता. या ठिकाणी असणारे धनिक तुकोबराय झालेले आहेत. देवाला ऋणी करून टाकलेलं आहे. तुका म्हणे सेवा ऋणी करुणी ठेवू देवा.
भगवंत ऋणी झाला, आता आम्हाला काही घ्यायचं नाही, द्यायचं नाही, सोडून दिला व्यवहार. गोवी केली अभिमानी, पण तुझा मात्र अभिमान काही कमी होत नाही. कारण मी अमुक आहे, मी तमुक आहे, आणि म्हणून कसं मी जाऊन दर्शन देऊ. तो अभिमान तुझा काढून टाक. गोवी केली अभिमानी, आता का हो निवडून येदा, पांडुरंगा एवढा धंदा. हे पांडुरंगा, आता तुम्ही ह्या देण्या घेण्यासंबंधीच्या धंद्याचा तुम्ही का बरं आता निवाडा करत नाहीत. कारण मी सोडून देणारा आहे आणि तुम्ही बुडवणारे आहेत. त्यामुळे हा निवाड केला म्हणजे तुमच्या लक्षात येईल मोठं कोण आहे, छोटं कोण आहे. तुम्ही तुमचा अभिमान सोडून द्या, तुमचा अभिमान योग्य नाही. पाचामध्ये जावे, थोड्यासाठी फजित व्हावे. आणि उगच आता पंचकमिटीमध्ये जायचं, पंचायतीमध्ये जायचं आणि त्यामध्ये तुमचा कमीपणा दाखवायचा, यामध्ये तुमची फजिती होईल, हे काही मला योग्य वाटत नाही. त्यामुळे मी सोडून दिलेलं आहे. तुझं ऐसी नाही पांडुरंगा, आम्ही काही, आम्ही तुझ्यासारखे नाहीत. तुला मात्र तू सर्वांचं परत फेडून घेतोतस. जेवढं तू दिलेलं आहे ते परत घेतोस, कुणाचं इतकंही सोडत नाहीस. सर्वांकडून तू त्याचं जे कर्म आहे त्यांच्याकडून भोगून घेतो. आत्तापर्यंत तुला एवढे मोठे शरण आले, परंतु प्रत्येकाला तू त्याचं कर्म त्याच्याकडून भोगून घेतलंस. परंतु आम्ही असे नाहीत, आम्ही सर्व सोडून देऊ. पांडुरंगा, आम्ही काही तुझं ऐसे नाही, तुझ्यासारखे आम्ही नाहीच, इतकं बारीक आम्ही बघणारे नाही आहेत. टाकू तो व्यवहार तुझं बहु कर. तो संपूर्ण व्यवहार आम्ही आता सोडून दिला, टाकून दिला. कारण ज्याची तुला करकर वाटत होती, कटकट वाटत होती, तो आम्ही सोडून दिलेला आहे. तुका म्हणे आता निवडू संत आहे देखता. त्यामुळे आता तू श्रेष्ठ का मी श्रेष्ठ आहे, हे संतांच्या देखतच याचा निवाडा करू, असं महाराज सांगतात. आता एक वेगळ्या अभंग आहे. सिंचन करिता मूळ वृक्ष ओलावे सकळ, नका पृथकाचे भरी पडो एक सार धरी. पाचोऱ्याचे दार वरील दाटावे ते थोर, वश झाला राजा मग आपुल्या त्या प्रजा. एक आतुडे चिंतामणी फिटे सर्व सुखधनी, तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. सिंचन करिता मूळ वृक्ष ओलावे सकळ, काही दृष्टांत दिलेले आहेत आणि एक सिद्धांत सांगितलेला आहे. नको पृथकाचे भरी पडो एक सार धरी. अन्य पृथक व्यर्थ गोष्टीमध्ये आपला वेळ खर्च न करता जे सार आहे तेच धर, असं महाराज सांगतात. कशा पद्धतीने, जसं एखाद्या माणसाला वाटतं की झाडाला आपल्याला ताजतवानं करायचं आहे, म्हणून तो झाडाच्या वरून फांद्यांना आणि पाणी देत होता की लवकर यांना पाणी मिळेल. आणि एका एका फांदीला पाणी देण्याकरता त्याला खूप वेळ लागणार आहे, त्याचा वेळ व्यर्थ जाणार आहे. म्हणून महाराज म्हणतात की हे जे तू सिंचन करतोस ना, हे सिंचन फांद्यावर करण्यापेक्षा तू मुळाला जर पाणी घातलंस तर संपूर्ण हा वृक्ष आपोआप ओला होऊन जाईल. सिंचन करिता मूळ वृक्ष ओलावे सकळ, आपोआप तो सर्व वृक्ष ओला होतो. नका पृथकाचे भरी पडो एक सार धरी. पृथक म्हणजे व्यर्थ जे आहे त्याच्या भरी पडू नका, त्याच्या आहारी जाऊ नका, आणि एक जे सार आहे तेच तुम्ही धारण करा. पान चोऱ्याचे दार वरील दाटावे ते थोर. जो गारुडी असतो त्याच्याजवळ एक पान चोर नावाचं भांडं असतं. तो त्या भांड्यामध्ये पाणी घालतो आणि पुन्हा ते भांडं उलटं करतो, तर ते भांडं पूर्ण खाली दिसतं. त्या भांड्यात पाणी कुठं गेलं, तर त्या भांड्यामध्ये असे काही जागा असतात, असे काही घरं असतात की ते पाणी बरोबर त्या घरामध्ये जाऊन लपून बसतं. आणि ते भांडं उलटं जरी केलं तरी मग ते पाणी खाली पडत नाही. कारण का, तर त्या सर्व घरांमधून ते पाणी जे पडतं ते पाणी पडू नये याकरता एकच त्या भांड्याच्या खालून एक छिद्र असतं. ते छिद्र त्याने दाबून धरलं की ते पाणी कुठूनच खाली पडत नाही. त्याला अन्य छिद्र दाबण्याची आवश्यकता पडत नाही. एक छिद्र दाबल्यावर असणारं सर्व ते पाणी थांबून राहतं, अजिबात गळत नाही. तद्वत अन्य साधनं करण्यापेक्षा एक परमात्म्याचं आणि नामस्मरण केलं तरी सर्व साधनाचं फळ त्यामध्ये प्राप्त होतं. आणखी दृष्टांत देतात. वश झाला राजा मग आपुल्या त्या प्रजा. राजालाच आपल्या वश करून घेतल्यानंतर मग प्रजेला खुश करण्याची काय आवश्यकता नाही, प्रजेची हाजी करण्याची आवश्यकता नाही. राजाच आपल्या हातामध्ये आहे. आपण म्हणू तसं
जिथं म्हटलं तिथं जे कार्य करायचं जेव्हा करायचं तेव्हा आपण करू शकतो, कारण राजा आपल्या हातामध्ये आहे. एक आतुडे चिंतामणी फिटे सर्व सुखधनी. नुसता एक चिंतामणी हातात आल्याबरोबर सर्व सुखाची धनी म्हणजे इच्छा फिटते, काही बाकीचे प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. तद्वत एका परमात्म्याची शरणागती, एका परमात्म्याचं नाम धारण केलं, बाकी सर्व साधनांची करण्याची काही आवश्यकता नाही. सर्व साधनाचे सार भवसिंधू तरी पार. ते कुठे आहे तर महाराज सांगतात, तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. त्याकरता तुम्ही पंढरीच्या दिशेने धावलं पाहिजे. हा आपण अभंग जो आहे तो शक्यतो धावा, वेळापूरच्या ठिकाणी जो धावा आहे वारीसोबत जात असताना हा अभंग त्या ठिकाणी म्हणतो. असा प्रघात आहे, पद्धत आहे. तो आता धावा देखील तो रस्त्यामध्ये त्यांनी लेवल केलेली आहे, धावा राहिलाच नाही तिथे. करू याची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी. म्हणू हरीचे दास लेऊती भूषणे कापे तया भेने कळी काळ. आशा भय लाज आड नये चिंता चिंतनाचा. तर साधनं काय करावेत साधकांनी आणि ते कोणते आहेत महाराज आपल्या पद्धतीने सांगतात की आम्ही काय काय करतो आणि काय केलं पाहिजे. फक्त आम्ही भगवंताची कथा करतो, करू याची कथा. दुसरं याच्या नामाचा गजर, भगवंताच्या नामाचा गजर करतो आणि त्यामुळे आम्हा संसार काय करी. संसार आम्हाला काही करू शकत नाही, तो आमच्यावर असणारा प्रभाव टाकू शकत नाही. आणखी काय करणार, अभिमान कुठला धारण करणार तर म्हणू हरीचे दास, आम्ही हरीचे दास आहोत, हरीचे दास आहोत असं म्हणतो. आणखी काय करणार, लेऊती भूषणे, हरीच्या दासांची जी भूषणं आहेत ऊर्ध्व पुंड्र माळ कंठी शोभे माळ कापे जे कळी काळ तया भेने कापे तया भेने कळी काळ. म्हणजेच तुळशीमाळ आहे, गोपीचंदन टिळा आहे, मुद्रांचे भूषणं आहेत. हे सर्व भूषणं आम्ही अगदी अहंकाराने अभिमानाने धारण करू, मग हा संसार आम्हाला काय करेल. आणखी काय करणार, आशा भय लाज आड नये चिंता. भगवंताचं नाम गजर करत असताना, कथा करत असताना आमच्या अंतकरणामध्ये आशा भय लाज आम्ही काहीही यांना आडवं येऊ देणार नाहीत. ऐशी तया सत्ता समर्थाची. कारण आम्ही ज्याचा गजर करतो, आम्ही ज्याचं चिंतन करतो तो समर्थ असल्यामुळे आम्हाला आशा लाज भय असण्याचं काही कारणच नाही आहे. तुका म्हणे करू ऐशियाचा संग जेने नवे भंग चिंतनाचा. महाराज सांगतात जीवन जगत असताना परमार्थामध्ये प्रतिबंध येऊ नये याकरता आम्ही काय करू, अशा लोकांच्या संगतीला राहू की जिथे आमच्या चिंतनामध्ये विक्षेप होणार नाही, भंग होणार नाही. काय सर्प खातो अन्न काय ध्यान बघाचे. अंतरीची बुद्धी खोटी भरले पोटी वाईट. काय उंदीर नाही धावी राख न लावी गाढव. तुका म्हणे सुसर जळी कावळी न न्हाती. या ठिकाणी जे बाह्यरंग आहे त्या बाह्यरंगाचा महाराज निषेध करतात आणि अंतरंगावर या ठिकाणी विशेष रूपाने लक्ष केंद्रित करतात. परमार्थ करणाऱ्यामध्ये अनेक भिन्न भिन्न प्रकार असतात. तर लाभ कशाने होतो, एक म्हटलं आम्ही अन्नच खात नाही आहेत, आम्ही ध्यान करतो. तर केवळ अन्न न खाण्याने आणि ध्यान करण्याने परमात्मा प्राप्ती होते असं नाही. तसं तर म्हटलं तर मग सर्प देखील अन्न खात नाही. अनेक दिवस सर्प वायूवर जगत असतो. मग त्या सर्पाला देखील परमात्मा प्राप्ती व्हायला पाहिजे, परंतु त्याला तशी होत नाही. कारण का, अंतरीची बुद्धी खोटी, त्याची आतली बुद्धी खोटी. त्याला जर तुम्ही हात लावला तर त्याच्या अंतकरणामध्ये खूप क्रोध भरलेला आहे तो आणि दोष करू शकतो. म्हणून अन्न न खाणं हा काही परमार्थाचा मार्ग नव्हे. काय ध्यान बघायचे, केवळ ध्यानच बसणं. मग ध्यान तर बघही करतो, परंतु आंतरीची बुद्धी खोटी, त्याचं ध्यान त्या माश्याकरता असतं. भरले पोटी वाईट. काय उंदीर नाही धावी. म्हटले आम्ही सारखं असणारं पळतो आणि धावाधाव करतो, प्रयत्नशील असतो. अरे मग तसं पळणारा धावणारा उंदीर देखील आहे, मग त्याला देखील परमात्मा प्राप्ती व्हायला पाहिजे. नाही म्हटले आम्ही राख लावतो, राख लावणं हा परमार्थ नाही. राखणं लावी गाढव, गाढव देखील अंगाला उकंड्यावर लोळतं तेव्हा त्याच्या अंगाला आपोआप राख लागते, म्हणून त्याला परमात्मा प्राप्त होत नाही. म्हटले आम्ही खूप स्नान करतो. आणि बाबा म्हटले तुका म्हणे सुसर जळी कावळी का न न्हाती.
की सुसर असणारी रात्रंदिवस त्या पाण्यामध्येच राहते आणि कावळे तर रोज आणि कितीतरी वेळेस त्या पाण्यामध्ये स्नान करतात. मग त्यांना कुठं परमात्मा प्राप्ती होते का? नाही. तर बाह्यरंगाला किंमत नसून अंतरंगाला किंमत आहे. अंतरीची बुद्धी खोटी, भरले पोटी वाईट. मध्ये मातले ते नागवेची नाचे, अनुचित वाचे बडबडते. आता शिकवावा कोणासी विचार, कर्म ते दुस्तर करवी धीट. आले अंगाशी ते बळीवंत गाढे, काय वेड्यापुढे धर्मनीत. तुका म्हणे कळो येईलो तो भाव, अंगावरी घाव उमटता. या ठिकाणी महाराज म्हणतात की कुणासोबत बडबड करावी आणि कुणाला उपदेश करावा, कुणाला सांगावं, याकरता देखील उगाच उघड्या बाजारात कथा हेतू नावडे पंढरीनाथा किंवा क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. असे काही लोक आपल्याला भेटतात. विशेष रूपाने महाराज लोकांना जास्त भेटतात. बसमध्ये प्रवास करत असताना विनाकारण बडबड करतात ते, आणि त्यातल्या त्यात पुन्हा दारू पिलेले तर जास्त भेटतात. मध्ये मातले ते नागवेची नाचे, जे मदाने माजलेलं असतं सुरापान करून, ते नागवच नाचतं. आपण जर त्याला जाऊन सांगण्याचा प्रयत्न केला की नग्न राहणं हे योग्य नाही आहे, हे लोकांना योग्य वाटणार नाही, आपण आणि वस्त्र परिधान करावेत, तर त्या ठिकाणी तो आपल्यालाच नग्न करण्याची शक्यता आहे. मध्ये मातले ते नागवेची नाचे, अनुचित वाचे, त्या ठिकाणी उचित नाही आहे. तिथं आपण तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरून, त्याला दुरूनच वंदन करून निघून जावे. अनुचित वाचे बडबडता त्या ठिकाणी, आणि ते देखील त्या ठिकाणी अनुचित उचित नसणारे शब्द बडबडतो. आता शिकवावा कोणासी विचार, कर्म ते दुस्तर करवी धीट. हा जो विचार आहे त्याला शिकून काय उपयोग आहे, कशाला त्याला सतुपदेश आणि कसा करावा? कारण त्याला त्याच्या देहाची शुद्धी नाही आहे आणि त्याच्या वाईट कृत्यानेच त्याला उद्धट केलेलं असतं. आल्या अंगाशी ते बळीवंत गाढे, काय वेड्यापुढे धर्मनीत. आता एखाद्याच्या अंगातच ते कर्म आलं, कर्म बळीवंत गाढे, आणि त्याच्याकडून ते कर्म करून घेतं. मग अशा वेड्यापुढे आपण धर्मनीतीचा व्यवहार सांगून उपयोग होत नाही. तुका म्हणे कळो येईल तो भाव, अंगावरी घाव उमटता. अशांना वेळच त्यांना शिकवण देत असते. वेळेवर बरोबर त्यांना समजतं की तो जे सांगत होता ते योग्य होतं, आपण त्याचं ऐकायला पाहिजे होतं. अंगावरी घाव उमटता, कळो येईल तो भाव. भाविका आहे वर्म सापडले निके, सेविती कौतुके धनीवरी. इच्छितील तैसा नाचे त्यांचे छंदे, वंदितील पदे सुकुमारे. विसरले मुक्ती भक्तीच्या अभिलाषे, ओढत सरीसे सुख आले. तुका म्हणे नाही मागायाची आस, पांडुरंग त्यास विसंबेना. जे भाविक आहेत त्यांना हे वर्म सापडलेलं आहे. सापडले निके, निके म्हणजे शुद्ध पवित्र असं निश्चळ निव्वळ असं जे वर्म आहे ते भाविकांना सापडलेलं आहे. ते कोणतं वर्म आहे तर भक्ती नावाचं वर्म आहे, भाव नावाचं वर्म आहे, म्हणून त्यांना भाविक असं म्हटलेलं आहे. सेविता कौतुके धनीवरी, ते मोठ्या कौतुकाने त्याचं सेवन करतात, आनंदाने आणि पोटभर सेवन करतात. धनीवरी इच्छितील तैसा नाचे त्यांचे छंदे, आणि त्याच्यामुळे भक्ती त्यांच्याकडे असल्यामुळे एवढा प्रभुभावेतेने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावे ते इच्छा. याप्रमाणे इच्छितील तैसा नाचे त्यांचे छंदे. ते जसं म्हणतील तसं तो परमात्मा नाचतो, आणि त्यामुळे वंदितील पदे सुकुमारे, संत असणारे त्यांचे पाय सुकुमार त्यांचं वंदन करतात. विसरले मुक्ती भक्तीच्या अभिलाषे, ओढत सरीसे सुख आले. हे भक्त जे आहेत ते मुक्तीला देखील विसरलेले आहेत. कशामुळे? भक्तीच्या अभिलाषाने, भक्तीच्या आनंदाने मुक्तीला विसरलेले आहेत. ओढत सरीसे सुख आले. नित्य निरंतर भक्तीची त्यांना ओढ लागल्यामुळे सर्व सुख आपोआप त्यांच्या जवळच येतात भक्तांकडे. तुका म्हणे नाही मागायाची आस, पांडुरंग त्यास विसंबेना. जे भक्त निष्काम असतात, ज्ञानी असतात, परमात्म्याकडे काही मागत नाहीत, काही न मागे कोणाशी, तोची आवडे देवासी, म्हणून परमात्मा त्याला कधी विसरत नाही. पांडुरंग त्यास विसंबेना. भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व काम करी न सांगता. साठविला राय हृदय संपुष्टी, बाहेर धाकोटी मूर्ती उभा. मागण्याची वास पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून ते काही
न मागती. कसे असतात ते भक्त आणि परमात्मा त्यांच्यासोबत कसा राहतो, तर तो परमात्मा त्यांच्याकडे भक्ती असल्यामुळे, प्रेम असल्यामुळे भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व भावाने हरी सर्व काम करी न सांगता, त्यांचे सर्व काम न सांगताना करतो. आणि शिवाय साठविला राहे हृदय संपुष्टी. जर त्यांना हृदयामध्ये त्या परमात्म्याचं चिंतन करायचं असेल तर तो परमात्मा त्यांच्या हृदयामध्ये राहतो. आणि जर बाहेर त्याचं दर्शन करायचं असेल तर तो परमात्मा बाहेर 10 कोटी मूर्ती उभा. माझ्या सायुज्याची चाड तरी तेची पुरवी गोड, आणि सेवा म्हणते तरी आड प्रेम सुये. मागण्याची वास पाहे मुखाकडे. भक्तांनी काहीतरी मागावं या दृष्टीने तो परमात्मा भक्तांच्या मुखाकडे सारखा बघत राहतो की काहीतरी मागा, काहीतरी मागा. आणि नुसतं भक्तांच्या मनात जरी आलं, मनोरथ जरी झाले तरी चिंतिल्या रोकडे, चिंतल्याबरोबर ते मनोरथ रोकडे परमात्मा प्रगट करतो. तुका म्हणे जीव भाव देवापायी ठेवून ते काही न मागती. महाराज म्हणतात नुसता देहभाव देवाच्या पायी ठेवत नसून ते भक्त जे असतात ते जीवभाव देवापायी ठेवतात, आणि जीव देखील देवापायी ठेवून ते काही न मागती, परंतु परमात्म्याकडे काहीच मागत नाहीत. असे हे भक्त ज्ञानी भक्त असतात. कारण चौथियाचे ठाई काहीच करणे नाही, म्हणून भक्तू एकुपाही ज्ञानिया तो. असा हा भक्त मला अतिशय प्रिय असतो. मला दिलेले अभंग या ठिकाणी पूर्ण होतात आणि वेळ मात्र थोडीशी अधिक झालेली आहे, त्याबद्दल क्षमस्व. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानी. येईवो येई धावोनिया, विलंब कावाया लाविला कृपाळे. विठाबाई विश्वंभरे भवछेदके, विठाबाई विश्वंभरे भवछेदके. कोठे गुंतली समाय विश्वव्यापके, कोठे गुंतली समाय विश्वव्यापके. विठाबाई विश्वंभरे भवछेदके, विठाबाई विश्वंभरे भवछेदके. न करी आता आळस अव्हेरो, व्हावया प्रकट कैचा दुर्यंतरो. व्हावया प्रकट कैचा दुर्यंतरो. विठाबाई विश्वंभरे भवछेदके, विठाबाई विश्वंभरे भवछेदके. नेघे 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 माझी वाचा विसावा, नेघे 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 माझी वाचा विसावा. तुका म्हणे हवा 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 साधावा, तुका म्हणे हवा 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 साधावा. विठाबाई विश्वंभरे भवछेदके, विठाबाई विश्वंभरे भवछेदके. कोठे गुंतली समाय विश्वव्यापके, कोठे गुंतली समाय विश्वव्यापके. विठाबाई विश्वंभरे भवछेदके, विठाबाई विश्वंभरे भवछेदके. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम राम तुकाराम तुकाराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज. पुढील सत्र बरोबर 3 वाजता सुरू होईल.